मृणालवल्लीं कथयन्ति कन्धरां मुखारविन्दस्य विकस्वरश्रियः परे तु नालं मृदुलं गलं जगुर्मुखादिभान् मुकुरस्य बंधुरम। विकस्वरश्रियः विकसित होणाऱ्या, श्री म्हणजे कांतीने युक्त अशा, मुखारविंदस्य मुखकमलाच्या, मृणालवल्लीम म्हणजे कमळाचा देठ, कंधराम म्हणजे गळा, कथयंती म्हणतात, परेतू म्हणजे इतर जण, गलम या गळ्याला, मुखादिभान मुकुरस्य मुख धारण करणाऱ्या, मुखाभिधा म्हणजे मुखाला धारण करणाऱ्या, मुकुरस्य म्हणजे दर्पण आरसा म्हणजे ज्याच्यामध्ये चेहऱ्याचं प्रतिबिंब बघितलं जातं, मुखाला पाहिलं जातं असा आरसा, मृदुलम कोमल असा, नालम म्हणजे दंड किंवा मूठ, जगुहू म्हणाले। व्यंकटनाथाच्या सौंदर्याचे वर्णन करत असताना नारायणाचार्य इथे व्यंकटनाथाच्या गळ्याचे वर्णन करतात। नारायणाचार्य सांगतात की व्यंकटनाथाचा गळा इतका सुंदर होता की काही जण या व्यंकटनाथाच्या गळ्याला मुखरूपी कमलाला धारण करणारा कमलाचा देठच जणू असे म्हणत असत, तर काही जण या गळ्याला ज्यामध्ये चेहऱ्याचे प्रतिबिंब पाहिले जाते असा सुंदर असा चेहरा पाहण्यासाठी असलेला आरसा आणि त्याची सुंदर अशी जी मूठ असते किंवा त्याचा दंड असतो तो कोमल असा दंडच जणू हा गळा आहे असेही काही जण म्हणत असत।